हाय फ्रेंड्स, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ॲडव्हान्स पॅरेंट्स हीलिंग। तर त्यामध्ये आपण आईला सॉरी म्हटलो, त्यामध्ये आईने आपल्याला क्षमा केली। त्यानंतर त्याच पद्धतीने आपण तो सर्वात प्रथम भाग बघायचा आहे। तुम्हाला कालचा जो व्हिडिओ टाकला आहे ॲडव्हान्स पॅरेंट्स हीलिंगचा, ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयरचा, त्यामध्येच तुम्हाला तुमच्या वडिलाला क्षमा मागायची आहे। तुम्ही वडिलाला क्षमा मागणार आहात आणि वडील तुम्हाला क्षमा करणार आहेत। यासाठी आपण आज इथे बघणार आहोत, हीलिंग करणार आहोत। ओके, तर सर्वात प्रथम आपल्याला त्यामध्ये सुरुवातीला काही टिप्ससुद्धा सांगितल्या होत्या आणि आईला सॉरी म्हटलो आहोत। तर तो भाग सर्वात अगोदर बघायचा आहे, त्यानंतर हा व्हिडिओ बघायचा आहे। ओके, तर आपण आज आपली प्रोसेस तीच असणार। आपल्याला शांत ठिकाणी बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहे, दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे, डीप ब्रीदिंग करायची आहे। दीर्घ खोलवर श्वास घ्या, श्वासाला होल्ड करा आणि श्वास सोडा। त्यानंतर श्वास घेत असताना आपल्या अंदर पॉझिटिव्हिटी इनहेल करत आहोत असं महसूस करायचं आहे आणि श्वास बाहेर सोडत असताना निगेटिव्हिटी बाहेर जात आहे असं महसूस करायचं आहे, फील करायचं आहे। त्यानंतर आपल्या पूर्ण बॉडीला रिलॅक्स 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 करायचं आहे। त्यानंतर आपण हीलिंग करणार आहोत। आता हळूहळू आपल्या जे काही व्हिज्युअलायझेशन आपण करत आहोत, कल्पनाशक्तीमध्ये आहोत, त्यामध्ये आपल्याला आपल्या वडिलाला आपल्यासमोर बसवायचं आहे आणि आपण आपल्या वडिलाला क्षमा मागणार आहोत। तुम्ही मम्मी पप्पा जे काही म्हणत असणार, सुरुवातीच्या याच्यामध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये कालच्या त्यामध्ये आई असं सांगितलं आहे, कुणी आई बाबा म्हणत असते, कुणी मम्मी पप्पा म्हणत असते, कुणी मम्मी डॅड म्हणत असते, मॉम डॅड म्हणत असतील, तर त्या पद्धतीने तुम्ही तसं करू शकता। ओके, तर आपण कालच्या भागामध्ये आईला क्षमा मागितली ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयरनी। आज आपण इथे बाबाला क्षमा मागणार आहोत, म्हणजेच तुमच्या वडिलाला तुम्ही क्षमा मागणार आहोत। तर आपल्या कल्पनाशक्तीमध्ये आपल्या वडिलाला बसवायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे। ओके, तर आता आपण हीलिंग स्टार्ट करणार आहोत। आता हळूहळू आपल्या वडिलाला, आपल्या बाबाला कल्पनामध्ये आणा, त्यांच्या प्रेझेन्सला फील करा, त्यांच्या आवाजाला ऐका। ते तुमचं नाव घेऊन आवाज देत आहेत अशी तुम्ही कल्पना करा। त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघा, ते तुमच्या समोर आहे। आता तुम्ही हात जोडून आपल्या वडिलाला चरण स्पर्श करा, प्रणाम करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या। आणि आता मनातल्या मनात म्हणा, बाबा मी तुम्हाला खूप वेळ गलत समजली, मला माफ करा। आय एम सो सॉरी बाबा। जेव्हा पण कधी तुम्ही मला रागवले, माझ्यासोबत स्ट्रिक्टनेस केले, मी तुमच्या त्या स्ट्रिक्टनेसचा मागचं प्रेम, तुमचं त्या रागवण्यामागचं तुमचं जे प्रेम लपलेलं होतं, त्याला मी नाही पाहण्याची, नाही त्याला समजण्याची खूप मोठी भूल मी केलेली आहे। आय एम सो सॉरी बाबा, प्लीज मला माफ करा। बाबा मला माफ करा, मला तुमचे सख्त लहजे, तुमचे बुलंद आवाज, तुमची पाबंदीला मी खूप गलत समजली, तुमच्याशी नाराज झाली होती। मी कित्येक वेळ तुमची शिकायत, कंप्लेंट्स आईजवळ केली, मनातल्या मनात तुमची तुलना कित्येक मुलांच्या आईवडिलांशी मी केली। मी खूप वेळ गलत समजली बाबा तुम्हाला, माझ्या नादानीमुळे, माझ्या नादानीसाठी मला माफ करा। आय एम सो सॉरी बाबा। तुम्ही तुमच्या जरूरतला नजरअंदाज करून माझ्या सर्व जरूरतला पूर्ण केले, कधी सायलेंटली तर कधी डायरेक्टली तुम्ही माझ्या प्रत्येक ख्वाहिशला पूर्ण केलं। जेवढं तुम्ही करू शकत होते त्यापेक्षा कित्येक
कित्येक पटीने जास्त एफर्ट्स टाकले. माझ्या लहान लहान गोष्टीसाठी तुमच्यासाठी खूप मायेने ठेवत होती. मी परत डिमांड करून परत तुमच्यासोबत नाराजगी करून तुम्हाला खूप वेळ हर्ट केलं. माझ्यासमोर नाही, पण तुम्ही जरूर लपून तुम्ही जरूर महसूस केलं. माझ्यासमोर नाही, पण लपून तुम्ही जरूर हे महसूस केलं. माझ्यामुळे कित्येक वेळेस तुमचे डोळे भरून आले. तुम्हाला कित्येक वेळा असं महसूस केलं की शायद तुम्ही माझी जरूरते पूर्ण नाही करत आहात किंवा तुम्ही मला खुश नाही ठेवत आहात. ही सर्व दुविधा मी आपल्या कमबुद्धीमुळे तुम्हाला दिली होती. मला माफ करा. माझ्या सर्व नादानियाला माफ करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ करा बाबा. मी तुमच्या शक्तीला खूप गलत समजली आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रेम केले मी त्याला पण हे समजले की पहिले रागवले आणि आता मला प्रेम दाखवत आहेत असं मी समजले. त्यासाठी मला माफ करा. माझ्याकडून गलती झाली. मी तुम्हाला जी पण तकलीफ दिली, परेशानी दिली त्याला आपल्या अंदरून तुम्ही रिलीज करा. थँक्यू बाबा. तुम्ही दुनियाचे सर्वात बेस्ट बाबा आहात. बाबा थँक्यू सो मच. मला इतकं प्रोटेक्ट करण्यासाठी, मला इतकं सपोर्ट करण्यासाठी थँक्यू बाबा. थँक्यू सो मच. माझ्या नादानियाला माफ करण्यासाठी थँक्यू बाबा. हर एक गोष्टीसाठी जे तुम्ही माझ्यासाठी केले, जेव्हा मला तुम्ही जन्म दिला त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केला. तुमचं प्रेम, तुमचे ॲडवाईजने मला ह्या लायक बनवलं की आज मी या दुनियामध्ये आपल्या पायावर उभी आहे. खुशीसोबत, आनंदाने. माझ्या सर्व नादानियाला नजरअंदाज करून, मला माफ करून, हसत हसत मला आपलं मानलं. मला प्रत्येक वेळेस आपलं तुम्ही मानले. थँक्यू सो मच बाबा. त्यासाठी थँक्यू. माझं पूर्ण जन्म पण तुमच्या सेवामध्ये लावेल ते पण खूप कमी आहे. तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं आहे. थँक्यू सो मच बाबा. हमेशा मला करेज देण्यासाठी थँक्यू. सपोर्ट करण्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू. माझ्या पूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी थँक्यू बाबा. आजपर्यंत मी नाही म्हणाली पण आज मी म्हणू इच्छिते. आय लव्ह यू सो मच बाबा. आय लव्ह यू सो मच. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. जितकं प्रेम मी आईवर करते तेवढंच मी तुमच्यावर सुद्धा प्रेम करते. माझं रोम रोम, हर एक रोम रोम तुमच्यावर प्रेम करते बाबा. माझं रोम रोम तुमचं कर्जदार आहे. बेहद प्रेम करते मी तुमच्यावर बाबा. मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझं हे अनकंडिशनल लव तुम्हाला हमेशा कम्फर्ट देईल, तुम्हाला सपोर्ट करेल बाबा. मी जबाबदारी घेते की मी आपल्या ह्या प्रेमाला तुमच्यावरती असंच शावर करत राहील, न्यू शावर करत राहील, जसं तुम्ही हमेशा माझ्यावर आपलं प्रेम करत आलात. तुमचं प्रेम मला देत आले त्यासाठी थँक्यू. आणि आय लव्ह यू सो मच बाबा. आय लव्ह यू सो मच. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सो सॉरी. वन्स अगेन सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आता तुम्ही बाबाचे चरण स्पर्श करा, आशीर्वाद घ्या आणि आपल्या वडिलाला मिठी मारा आणि तुमचा जो सेफ्टी ओरा आहे तो आता बेहद स्ट्रॉंग झाला आहे, मजबूत झाला आहे, जो अगोदरच्यापेक्षा आता स्ट्रॉंग झाला आहे. आणि आता हळूहळू तुम्ही तुमच्या वडिलाचे चरण स्पर्श करा आणि तुमच्या वडिलाचे दोन्ही हात आपल्या डोक्यावरती आहे आणि तुमचे वडील तुम्हाला आशीर्वादित करत आहेत आणि हसत आहेत आणि तुम्हाला मिठी मारत आहेत असं व्हिज्युअलाइज करा. तुमच्या वडिलांनी तुम्हाला माफ केलं आहे आणि तुम्हाला भरभरून प्रेम देत आहे असं बघा. आणि हळूहळू दीर्घ खोलवर श्वास घ्या, होल्ड करा आणि सोडा. त्यानंतर तुमच्या कल्पनातून तुम्ही बाबाला हळूहळू काढून टाका आणि 2 मिनटं रिलॅक्स याच्यामध्ये बसा आणि रिलॅक्स बॉडीला ठेवा आणि पूर्ण आनंदामध्ये तुमच्या
एक एक सेल्समध्ये, एक एक कणामध्ये पूर्णपणे आईवडिलांचं प्रेम दरवळत आहे. आईवडिलांनी तुम्हाला क्षमा केली आहे आणि तुम्ही पूर्णपणे हील झाले आहात. तुमच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी खूप फास्ट होत आहे. तुमचे मॅनिफेस्टेशन डन झाले आहेत असं व्हिज्युलाइज करा आणि आईवडिलांना थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणत 2 मिनटं रिलॅक्स मोडमध्ये बसा आणि त्यानंतर तुम्ही या हिलिंगमधून बाहेर या. एकमेकांना हात तळहात घासा आणि ही डिवाइन एनर्जी, पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि फील करा. ओके, ही झाली संपूर्ण कंप्लीटली हिलिंग. ओके, ही झाली पॅरेंट्स, ॲडव्हान्स पॅरेंट्स हिलिंग, ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयरनी हिलिंग झाली आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.